नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपली जी ए आणि बी ची सीरीज झाली आहे, आता आपली सी ची सीरीज चालू झाली आहे. सी पासून तयार होणारे वर्ड्स 8 आहेत. याच्यामध्ये आपण पहिला वर्ड्स घेतोय कॅकोफोनी. कॅकोफोनी म्हणजे कर्कश आवाज, जो की गोंगाट करणारा असतो. त्याच्यामध्ये नॉईज, डिस्कॉर्ड आणि डिझोनन्स, त्यालाच समानार्थी विरोधार्थी आहेत हार्मनी, मेलोडी आणि कॉन्कॉर्ड, म्हणजे गोड असा आवाज. कजोल दुसरा शब्द आहे. कजोल. कजोल म्हणजे गोड गोड बोलून मन वळवणे किंवा फसवणे असते. त्याला सिनोनिम्स आहे परसुएड. परसुएड म्हणजे एखाद्याला गोड बोलणे, कन्व्हिन्स करणे. आणि कॉक्स एक शब्द आहे त्याला. त्याला अँटोनिम्स मध्ये आहे डिसोड्यूड किंवा डिस्करेज किंवा रिपील. तिसरा वर्ड्स आहे कॅलो. कॅलो म्हणजे अनुभवहीन, अनुभव नसलेला. त्याला आपण इमॅच्युअर म्हणतो, नाईव्ह म्हणतो किंवा इनएक्सपिरियन्स म्हणतो. याला आपण ग्रीन हॉर्न पण म्हणू शकतो, जो की एक्सपिरियन्स नसलेला असं म्हणू शकतो. ट्रेनी पण म्हणू शकतो, जे की इनएक्सपिरियन्सच असतो. ट्रेनिंग पिरियड असतो जसं आपल्याला. इमॅच्युअर, नाईव्ह, इनएक्सपिरियन्स. त्याला अँटोनिम्स मध्ये आहे मॅच्युअर, वाईज आणि एक्सपिरियन्स. कंडोर आहे प्रामाणिकपणा, ट्रुथफुलनेस, सिन्सिअर आणि हॉनेस्ट. हॉनेस्ट म्हणजे इमानदार किंवा प्रामाणिक असतो. त्याला डिसहोनेस्टी आहे, हार्मोनी, हायपोक्रेसी. पाचवा शब्द आहे कास्टिगेट. कास्टिगेट आहे आणि त्याला आहे क्रिटिसाइज, रिबुक, स्कोल्ड, प्राइज, कमेंट्स आणि अपीलाउड. कॅरिकेचर आहे. कॅरिकेचर म्हणजे व्यंगचित्र असतं. याला आपण मॉकरी किंवा परोडी असे म्हणतो, स्टायर म्हणतो, किंवा त्याला विरोधार्थी आहे रिअलिस्टिक, ॲक्युरसी, जे की एकदम खरं असं वाटतं तुम्हाला असं. कॅरिकेचर म्हणजे व्यंगचित्र, जे की व्यंगचित्रकार असतात त्यांना कॅरिकेचर असं म्हटलं जातं. कॅपिच्युलेट म्हणजे हार मानणे किंवा गिव्ह अप करणे, सोडून देणे एखादी गोष्ट. त्याला आपण सरेंडर करणे म्हणतो किंवा गिव्ह इन पण म्हणू शकतो. हे फ्रेज आहेत. गिव्ह इन आणि गिव्ह अप हे फ्रेज आहेत, वापरले जातात. रेजिस्ट म्हणजे धरून राहणे किंवा एका ठिकाणी त्याच्याशी फाईट करणे, त्याला पण म्हणू शकतो आपण. कॅप्रिशियस म्हणजे लहरी असतं, एखादा अनप्रिडिक्टेबल गोष्ट असते. फिकल, इम्जिकल आणि त्याला विरोधार्थीमध्ये कन्सिस्टंट, स्टेबल आणि स्टेडी आहे. तर हे 8 वर्ड्स आहेत. याच्यात तुम्हाला जे आता परत मी फक्त वर्ड्स आणि त्याचा हे सांगतोय, मराठी अर्थ सांगतोय. कॅकोफोनी म्हणजे कर्कश आवाज. कजोल म्हणजे गोड बोलून फसवणे किंवा मन वळवणे. कॅलो म्हणजे अनुभवहीन. कॅन्डोर म्हणजे प्रामाणिक असतं. कास्टिगेट म्हणजे टीका करणे. कॅरिकेचर म्हणजे व्यंगचित्र. आणि कॅपिच्युलेट म्हणजे हार मानणे. कॅप्रिशियस म्हणजे लहरी. तर अशा प्रकारे हे सी चे 8 वर्ड्स आहेत. प्रत्येकाला 1 ते 2 सिनोनिम्स आणि अँटोनिम्स घेतलेले आहेत. अशा पद्धतीने ही तुम्ही व्होकॅब्युलरीची सीरीज बघत राहा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.